नमस्कार सखींनो, सनशाईन फूड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी अंडा कोरमा। व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला सखींनो, रेसिपीकडे वळूयात। तुमच्याकडे जे पाहुणे येतील ना ते 100% विचारतील की रेसिपी कशी बनवली, आम्हाला पण सांगा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 2 टमाटर घेतलेले आहेत, त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत। त्यानंतर मी 4 कांदे घेतले होते, ते लांब आकारामध्ये कट केले। त्यानंतर मी तेलामध्ये फ्राय केलेले आहेत। 5 मिनिटे थंड होऊ द्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे। इथे दही घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। त्यानंतर मी थोडासा पनीर घेतलाय, तो पनीर पण आपण त्याच्यामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवणार आहोत। त्याच्या जागेवर तुम्ही काजू पण घेऊ शकता। पनीरचा वापर मी ह्याच्यासाठी केलाय की जेणेकरून भाजीचा रसा जो आहे तो घट्ट येतो। भाजी बनवण्यासाठी मी काही इथे खडे मसाले घेतलेले आहेत। हे तेजपान आहे, मोठी इलायची, हिरवी इलायची, कलमीचा एक तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर ही काळी मिरी आहे, हे फुलं आणि ही लवंग। जास्त खडे मसाले न वापरता आपल्याला कमी प्रमाणात मसाल्यांचा वापर करायचा आहे। त्यानंतर रेसिपीकडे वळूयात। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण सोडणार आहोत अंडे फ्राय करायला घेणार आहोत आपण। त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हळद, टाकणार आहोत लाल मिर्च पावडर। जोपर्यंत लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। आता आपले अंडे फ्राय करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। याचा जो लुक आहे तो खूप सुंदर दिसत आहे। त्यानंतर आपण भाजीला सुरुवात करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल, तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त। आपण टाकणार आहोत 1 चम्मच जिरा, त्यानंतर खडे मसाले, 1 चम्मच अद्रक लसणची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट। हे सगळे मसाले आपण मिक्स करत आहोत। आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती ती टाकणार आहोत। स्वादानुसार मीठ, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच धनिया पावडर। हे मिश्रण आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय। जर ही ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता, म्हणून आपण अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आणि जर ही ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचा वापर करू नका। त्यानंतर मी हा घरी बनवलेला मसाला आहे तर तो आपण टाकणार आहोत, अंडा करी मसाला। ही रेसिपी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल मी। तर आपली ग्रेव्ही रेडी आहे। ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता छान बुडबुडे येत आहेत। त्यानंतर आपण सोडणार आहोत एक त्याच्यामध्ये अंडा, जो आपण फ्राय केलेला आहे। आता आपण शेवटीला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत, 1 चम्मच।
ग्रेव्हीमध्ये अंडे टाकल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला ते शिजू द्यायचंय, म्हणजे जेणेकरून आहे ना त्या अंड्यामध्ये तो मसाला चांगला भेदला पाहिजे। तर सखींनो, अंडा कोरमाची रेसिपी रेडी आहे। तर आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत आता। सखींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा, आणि तुमच्याकडे पण तुमच्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज असेल तर नक्की मला शेअर करा। सखींनो, तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा। तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।